नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आजची कथा खूप वेगळी आहे। आजची कथा आहे निशा, श्रुती आणि कबीरची। निशा आणि श्रुती कॉलेजपासूनच्याच बेस्ट फ्रेंड, दोघी पुण्यातल्या एकाच कॉलेजमध्ये। श्रुती दिसायला खूप सुंदर, बोलकी, सगळ्यांमध्ये मिसळणारी, आणि निशा शांत, समजूतदार, अभ्यासू। दोघींची मैत्री अख्ख्या कॉलेजमध्ये फेमस होती। दोघींनी एकत्र स्वप्न बघितली होती की लग्न झालं तरी आपण एकमेकींना सोडायचं नाही। श्रुतीचं लग्न पहिलं झालं कबीरशी। कबीर एका IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता। दिसायला साधा, पण स्वभावाने एकदम राजा माणूस। श्रुतीने लव्ह मॅरेज केलं होतं। निशा तिच्या लग्नात खूप नाचली होती। लग्नानंतर एका वर्षात त्यांना एक गोड मुलगी झाली, सायरा। निशा अजून सिंगलच होती। ती पुण्यातच एका मोठ्या कंपनीत HR म्हणून काम करायची। तिचं स्वतःचं फ्लॅट होतं। ती दर शनिवारी रविवारी श्रुतीच्या घरी जायची, सायरासाठी खेळणी घेऊन। कबीर तिला आपल्या लहान बहिणीसारखा मानायचा। तो म्हणायचा, निशा, तू आलीस की घरात वेगळीच एनर्जी येते। सगळं छान चाललं होतं, पण गेल्या 4 महिन्यापासून श्रुतीला सारखा ताप यायचा। वजन कमी होत होतं, केस गळत होते। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की बाळामुळे थकवा असेल, पण जेव्हा ती सारखी बेशुद्ध पडायला लागली तेव्हा कबीरने तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं। रिपोर्ट्स आले आणि डॉक्टरांनी कबीरला बाजूला बोलावून सांगितलं की श्रुतीला ॲक्यूट मायलोइड ल्युकेमिया आहे, लास्ट स्टेज। जगण्याची शक्यता खूप कमी आहे, 3 ते 4 महिने। कबीर त्या दिवशी ऑफिसच्या बाथरूममध्ये जाऊन लहान मुलांसारखा खूप रडला, पण घरी आल्यावर त्याने श्रुतीसमोर काहीच दाखवलं नाही। श्रुतीला सत्य कळाल्यावर ती 2 दिवस काहीच बोलली नाही। तिसऱ्या दिवशी तिने निशाला घरी बोलावलं। त्या दोघी गॅलरीत बसून होत्या। श्रुती म्हणाली, निशा, मला एक सांग, मी गेल्यावर कबीरचं काय होईल? सायराचं काय होईल? निशा रडायला लागली। ती म्हणाली, तू असं का बोलतेस? तुला काही होणार नाही। श्रुती म्हणाली, वेडी आहेस का? मला सगळं माहिती आहे। डॉक्टरांनी सांगितले। मला माझी काळजी नाही, मला त्यांची काळजी आहे। कबीरला साधं अंडं पण उकडता येत नाही, आणि आपली सायरा तर अजून 1.5 वर्षाचीच आहे। त्या दिवसापासून निशाने तिचं अर्ध आयुष्य त्यांच्या घरात दिलं। सकाळी 6 वाजता उठून ती त्यांच्या घरी जायची, सायराचा डब्बा बनवायची, तिचं जेवण, औषध। संध्याकाळी ऑफिसवरून परत त्यांच्या घरी। कबीरला तिचा खूप आधार वाटायला लागला। कबीर कधी कधी रात्री गॅलरीत बसून एकटाच रडायचा। निशा त्याला पाणी आणून द्यायची, काहीच न बोलता त्याच्या शेजारी बसवायची, आणि हळूहळू निशाच्या मनात एक भावना तयार झाली। तिला कबीरच्या दुःखात त्याची काळजी घ्यावीशी वाटायची। त्याच्या बोलण्यात, त्याच्या वागण्यात तिला एक वेगळाच माणूस दिसायचा। तिला कळून चुकलं की तिला कबीर आवडायला लागला, पण त्या विचाराने तिला स्वतःचीच घृणा वाटायची। ती स्वतःला म्हणायची, निशा, तू किती घाणेरडी आहेस। तुझ्या बेस्ट फ्रेंडचा नवरा आहे तो, ती मरते आहे आणि तू त्याच्यावर प्रेम करतेस। ती कबीरपासून लांब राहायचा प्रयत्न करायची, पण सायरामुळे परत जवळ जायची। श्रुती सगळं बघत होती। ती खूप हुशार होती। तिला कळलं होतं की निशाच्या मनात काय आहे। एके रात्री जेव्हा कबीर औषधं आणायला बाहेर गेला होता आणि सायरा झोपली होती, तेव्हा श्रुतीने निशाला
हात धरून जवळ घेतलं. ती म्हणाली, निशा, तू खोटं बोलू नकोस. तू कबीरवर प्रेम करतेस ना? निशा घाबरून रडायला लागली. म्हणाली, मला माफ कर श्रुती. मला माहीत नाही हे कसं झालं. प्लीज मला माफ कर. मी इथून निघून जाईन. श्रुतीने तिच्या तोंडावर हात ठेवला. ती म्हणाली, वेडी, मी तुला माफ करायला नाही तर थँक्यू म्हणायला बोलावलं. मला माहीत होतं माझ्यानंतर कबीरला कोणीतरी लागेल जो त्याला माझ्यासारखंच प्रेम करेल आणि सायराला खरी आईचं प्रेम मिळेल आणि ती फक्त तूच आहेस. मी गेल्या 1 महिन्यापासून बघते तू सायराला जसं सांभाळतेस ते माझ्या आईने पण केलं नसतं. तिने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं. ते काळ्या मण्यांचं साधं मंगळसूत्र होतं जे कबीरने तिच्या लग्नात घातलं होतं. तिने ते निशाच्या हातात ठेवलं आणि म्हणाली, हे घे, हे माझ्या संसाराची चावी आहे. मी तुला माझा नवरा, माझी मुलगी दान म्हणून देते. तू त्यांना व्यवस्थित सांभाळ. निशा म्हणाली, मी हे नाही घेऊ शकत. श्रुती म्हणाली, हे तुझ्यासाठी नाही, हे सायरासाठी घे. तिला आईची गरज आहे. 2 दिवसांनी श्रुती देवाघरी गेली, शांत झोपेत. श्रुती गेल्यावर घरात स्मशान शांतता होती. कबीरने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं. सायरासारखी आपल्या आईला शोधायची. निशाने नोकरीतून 15 दिवसाची सुट्टी घेतली आणि ती तिथेच राहिली. तिने घर सावरलं. 1 महिन्याने कबीर जरा सावरला तेव्हा निशाने त्याला ते मंगळसूत्र दाखवलं आणि श्रुतीने काय सांगितलं होतं ते सर्व तिने कबीरला सांगितलं. कबीर ते ऐकून खूप रडला. तो म्हणाला, तिने शेवटपर्यंत माझाच विचार केला. मग कबीरने ते मंगळसूत्र हातात घेतलं आणि निशाला म्हणाला, निशा, मी तुला लगेच लग्नासाठी विचारणार नाही कारण मला माहीत आहे तुला वेळ लागेल. पण श्रुतीची शेवटची इच्छा होती की सायराला आई मिळावी. तू माझ्याशी लग्न करशील का? फक्त सायरासाठी नाही तर श्रुतीसाठी. निशाने होकार दिला, पण तिने एक अट घातली. आपल्या घरात श्रुतीचा फोटो नेहमी असेल आणि सायराला कधीच कळू देणार नाही की तिची आई दुसरी होती. ती म्हणेल, माझ्या 2 आया होत्या, एक आकाशात आणि एक जमिनीवर. आज 3 वर्ष झालीत. निशा आणि कबीरचं लग्न झालं. सायरा आता 4 वर्षाची आहे. ती निशाला मम्मा म्हणते आणि रोज रात्री झोपताना श्रुतीच्या फोटोला किस करते. मित्रांनो, ही कथा प्रेमाची नाही, ही कथा त्यागाची आहे. एका मैत्रिणीने तिचा संसार दुसऱ्या मैत्रिणीला दिला. असं प्रेम तुम्ही कधी बघितलंय का? तुम्हाला काय वाटतं? श्रुतीने योग्य केलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.